हा चालेल. प्रभूजी हरे कृष्ण. हरे तुम्ही कृष्ण. सुरू करताय? हो, करतो लगेच. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद गीता अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्री भगवान वाच मय्याविश्य ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्. सन्नियम् इन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ताय गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरः. भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् मय्येव मन आदत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुम् अद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ध्यानो विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागात् शान्तिरनन्तरम्. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः. हर्षामर्षभयोद्वेगैः मुक्तो यः स च मे प्रियः. अनपेक्षश्रुतिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनि सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धानामत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः। ओम श्री कृष्णार्पणमस्तु। हरि बोल। हरी बोल प्रभूजी, खूप धन्यवाद. आपण थांबूया जरा 5 मिनिटं. काही डिवोटीज जॉईन होतील 3:30 पर्यंत. हो चालेल. आणि काही तुमच्या आता शंका असतील आधी आतापर्यंत आपण शिकलो आहे तर आपण त्या घेऊ शकतो तोपर्यंत. रेकॉर्डिंग म्यूट करू का? माताजी रिकॉर्डिंग पॉज करू का? हो, रेकॉर्डिंग पॉज करा माताजी. हरे कृष्ण. स्वागत आहे सर्वांचं. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे चालवला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या उपक्रमात आज आपण 12व्या दिवशी भेटतो आहोत आणि अध्याय 12वा भक्तियोगचं अध्ययन करणार आहोत. आपण सर्वात प्रथम सुरुवात मंगलाचरणने करूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्यापर्यंत आपल्याला समजेल अशा स्वरूपात भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांच्यामुळे हा उपक्रम आपल्याला शक्य झाला. घर बसल्या भगवद्गीतेचं ज्ञान आपण घेऊ शकलो हे नामानिष्ठ दास प्रभूजी यांच्या प्रयत्नामुळे. अन्वया माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. सर्व टेक्निकल टीमचे धन्यवाद देते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या मधुकर प्रभूजी, सायली माताजी आणि तुम्हा सर्वांना प्रणाम. तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत. आजचा अध्याय खूप महत्वाचा आहे. भक्ती योग या विभागामधला हा सगळ्यात शेवटचा अध्याय आहे. आपण भगवद्गीतेचं 3 विभागामध्ये विभागणी केलेली होती. मी तुम्हाला सांगितलं तसं की पहिले 6 अध्याय हे कर्मयोगाची आपल्याला माहिती देतात. मधील 6 अध्याय म्हणजे 7 ते 12 हे भक्ती योगाबद्दल देतात आणि उद्यापासून आपण ज्ञानयोग सुरू करणार आहोत. आजचा जो अध्याय आहे त्याचं नावही भक्ती योग आहे. श्रीला प्रभुपाद भक्ती योगाला डिव्होशनल सर्व्हिस असं म्हणतात. आता खरं तर पूर्ण भगवद्गीताच आपल्याला भक्तीबद्दल सांगते, पण हा अध्याय आपल्याला विशेष करून भक्ती कशी सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्व मार्ग म्हणजे कर्मयोग असू देत किंवा निष्काम कर्मयोग असू देत, कर्म संन्यास योग असू देत, ज्ञानयोग असू देत, सर्व कसे भक्तीकडे अग्रेसर होतात हे आपल्याला समजून घेता येतं. श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम करूया. आपल्याला कृष्ण भक्ती प्राप्त हो म्हणून त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि अध्ययन वर्गाकडे वळूया. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही प्रणाम करूया.
आणि अध्ययन वर्गाकडे वळूया. हे श्रीनाथजींचा अर्चविग्रह आहे. तुम्हाला जर का आठवत असतील तर आपण माधवेंद्रपुरींची जी कथा बघितली होती, त्यांना तो बालक येतो आणि त्यांना दूध देतो तिथे वृंदावन मध्ये, आणि त्यांना सांगतो की माझ्या आईने हे पाठवलेलं आहे. नंतर स्वप्नामध्ये तोच बालक येतो आणि त्यांना स्वप्नामध्ये तो सांगतो की तिथे गोवर्धन मध्ये एका ठिकाणी माझा अर्चविग्रह काट्याकुट्यात अडकलेला आहे, तर मला बाहेर काढ तिथून, आणि अंगाचा दाह होतोय, मला स्नान घाल, अभिषेक कर, चंदनाचा लेप लाव. तर ते हे श्रीनाथजीचे अर्चविग्रह आहेत. त्यांनाही प्रणाम करून आपण आशीर्वाद घेऊया. आता कालच्या अध्यायामध्ये काय बघितलं ह्याचा सारांश प्रथम बघूया आणि नंतर मग आजच्या अध्यायाकडे वळूया. तर कालचा अध्याय विश्वरूप दर्शन, ह्याच्यामध्ये आपण बघितलं की अर्जुनाच्या बरोबर आपल्याला ही विश्वरूपाचं दर्शन झालं. संजयने सर्व वर्णन करून धृतराष्ट्राला हे सांगितलं. त्याआधी विश्वरूप दाखवण्याच्या आधी अर्जुनाने विनम्रतेने कृष्णांना विनंती केली होती की तुम्हाला जर का योग्य वाटत असेल तर मला विश्वरूप दाखवा. आता कृष्ण कसे आहेत, भक्तवत्सल आहेत. त्यांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी बहाल केली आणि मग आपलं विराट असं विश्वरूप दाखवलं. आता हे विश्वरूप बघून अर्जुनाने आपला भाव व्यक्त केला. प्रथम त्याला खूप आनंद झाला, त्यानंतर मात्र तो भयभीत झाला. त्याने बघितलं की सर्व कौरव सेना, पांडवांची सेना कृष्णाच्या मुखात जाऊन चिरडली जाते. आणि तेव्हा अर्जुनाने कृष्णांना प्रश्न विचारला की तुम्ही कोण आहात आणि तुमच्या या रूपाचं प्रयोजन काय आहे. तेव्हा कृष्णांनी उत्तर दिलं होतं, मी काळ आहे. आता जेव्हा अर्जुनाने कृष्णांचं विराट स्वरूप असं बघितलं तेव्हा क्षमा याचना केली की तुमची ऐश्वर्य न जाणताच मी तुम्हाला हे कृष्ण, हे यादव अशी हाक मारलेली आहे, आपण एकत्र भोजन केलेलं आहे, तर माझ्याकडून काही अपराध झाला असेल हे सर्व करताना, तर मला तुम्ही कृपया क्षमा करा. मग अर्जुनाने कृष्णांना विनंती केली की तुमचं विश्वरूप बघून आता मी माझं मानसिक संतुलन राखू शकत नाहीये आणि तुम्ही कृपया आता आपलं हे विश्वरूप समाप्त करा. आणि मग कृष्ण हे विश्वरूप समाप्त करून प्रथम चतुर्भुज नारायण रूपाचं त्याला दर्शन देतात आणि त्यानंतर मग आपल्या द्विभुज श्यामसुंदर रूप त्याच्या समोर प्रगट करतात. आणि कृष्ण अर्जुनाला सांगतात की माझं हे जे द्विभुज रूपाचं दर्शन आहे ते अतिशय दुर्लभ आहे आणि अनन्य भक्तालाच हे दर्शन होऊ शकतं आणि माझी प्राप्ती होऊ शकते. आता इथे हा कालचा 11वा अध्याय संपला होता आणि आता 12वा अध्याय सुरू होतो. अर्जुनाचे प्रश्न आहे तिथे की भक्ती कशी केली पाहिजे, कुठल्या रूपाची केली पाहिजे, विश्वरूपाची केली पाहिजे की श्यामसुंदर रूपाची केली पाहिजे. आता या अध्यायामध्ये सविस्तर उत्तर कृष्ण देणार आहेत. अर्जुनाचा पहिलाच प्रश्न आहे की अव्यक्त निर्विशेष रूपाची भक्ती करायची की सगुण श्यामसुंदर रूपाची भक्ती करायची. आता हे उत्तर देत असताना सर्वांना स्क्रीन दिसतोय ना? हो हो हा हो हा माताजी. हा ओके. हा तर ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना भक्तीचे प्रगतीशील टप्पे कृष्ण आता आपल्याला समजावून सांगणार आहे, ते आपण जाणून घेऊया. आणि शेवटी कृष्ण सांगतात की भक्तांमधले कुठले गुण त्यांना आवडतात. हा आता 12व्या अध्यायातला पहिला श्लोक प्रभूजी आणि मग सायली माताजी तुम्ही अनुवाद वाचा. हरे कृष्ण. अर्जुन उवाच एवं सततयुक्तायि भक्तास्त्वां पर्युपासति ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगविद्यमाः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अर्जुनाने विचारले, कोणते अधिक परिपूर्ण मानले जाते? जे तुमच्या भक्ती सेवेत योग्यरित्या व्यस्त आहेत किंवा जे अव्यक्त ब्रह्माची पूजा करतात ते अव्यक्त आहेत? हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता अर्जुनाचा प्रश्न आहे इथे. कालच त्याला विश्वरूपाचं त्याने दर्शन घेतलेलं आहे आणि आता त्याचा थोडासा गोंधळ आहे. तो सोडवण्यासाठी तो लगेच कृष्णांना विचारतोय ही शंका. आता अर्जुनाला विचारायचं आहे की भक्ती ही कुठल्या रूपाची मी करू? तुम्ही दाखवलेल्या विश्वरूपाची करू की सगुण अशा श्यामसुंदर रूपाची करू? आता कृष्णांचं विश्वरूप आपण जे बघितलं ते अर्जुनाला आवडलंय का? सांगा नाही बरं, तुम्हाला आठवतं का? नाही. काल आपण नाही आवडलं, का आवडलं नाही बरं? काही कारण आठवतंय? अं, तो एखादं एकदम कारण आठवलं तरी व्याकुळ चालेल. झाला, हा भयभीत झाला, व्याकुळ झाला. बरोबर. कारण कसं होतं ते असंख्य मुखे, रौद्र रूप असं असंख्य होतं. बाहू,
हा, आणि कसं खूप म्हणजे अंत नाही, आदी नाही, मध्य नाही, आणि महाकाय अतिविशाल असं होतं. सहस्र सूर्यांचा उदय एकाच वेळी व्हावा असं होतं. आणि त्या रूपाबरोबर जोडून घ्यायला अर्जुनाला अवघड होत होतं, म्हणून त्याला तो भयभीत झाला होता. आता हे जे विश्वरूप आपण बघितलं, त्याच्या आधी आपण 3ऱ्या अध्यायामध्ये बघा ईश्वर साक्षात्काराचे 3 टप्पे शिकलो होतो. त्याच्यामध्ये एक ब्रह्मण साक्षात्कार म्हटलं होता. ब्रह्मण साक्षात्कार म्हणजे काय? कृष्णाच्या तेजाचा प्रकाश असं आपण समजून घेतलं होतं. आता हे जे विश्वरूप होतं ना, हे ब्रह्मण रूपाच्या जवळ आहे बघा, की श्यामसुंदर रूपाच्या जवळ आहे. तुम्हाला काय वाटतं? आता चित्रामध्ये जे दाखवलंय ते श्यामसुंदर रूप आहे, तसं वाटतंय का ते विश्वरूप? नाही. नाही, बरोबर. ते ब्रह्मण रूपाच्या जवळ आहे, म्हणजे अतिशय तेजोमय आहे. आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, अनंत मुखे, अनंत नेत्र असं ते आहे. आता ब्रह्मण रूपासारखं होतं. आता कृष्ण कसा आहे? अर्जुनाचे सखा आहेत, म्हणजे एक परस्पर त्यांचं दोघांचं नातं आहे त्या दोघांमध्ये. आता जेव्हा कृष्ण अर्जुनाला विश्वरूप दाखवतात ना, तेव्हा त्या प्रेमाची आदान प्रदान या विश्वरूपाबरोबर कशी करता येईल हे अर्जुनाला समजता जाणता येत नाही. आता बघा, आपण मंदिरामध्ये जातो, आपलं कृष्णाप्रती प्रेम आहे, काहीतरी नातं आहे म्हणून त्यांच्यासाठी आपण घेऊन जातो, हार घेऊन जाऊ, नारळ घेऊन जाऊ. आता या विश्वरूपाचं स्वरूप कसं आहे? आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, असंख्य मुखे, असंख्य भुजा. मग आपण किती हार घेऊन जाणार, किती नारळ घेऊन जाणार? तर म्हणून कृष्णांचं हे विश्वरूप बघून अर्जुन भयभीत तर झालाच, पण ह्या विश्वरूपाबरोबर आता त्याला जोडायला अवघड वाटतंय, नातं जोडायला खूप अवघड वाटतंय. आता आपल्याला कोणी चित्रामध्ये प्रकाश दाखवला आणि आपल्याला सांगितलं की हेच कृष्ण आहे, आपण या प्रकाशाबरोबर नातं जोडणं अवघड होईल. कारण कसं आहे, जे आपण टप्पे म्हटले ना, ब्रह्मण स्वरूप, त्या प्रकाशाबरोबर आपल्याला तेवढं नातं नाही जोडता येत, ते अवघड आहे. म्हणून पण आता समोर श्यामसुंदर रूप असेल आपल्यासारखं, की 2 डोळे, 2 हात, डोक्यावरती मोरपीस, हातात बासरी असलेलं कृष्णांचं जे मनमोहक रूप आहे, त्याच्या ते बघितल्यावर आपल्याला लगेच आनंदाची अनुभूती होते आणि आपण त्या रूपाबरोबर जोडू शकतो. म्हणून इथे अर्जुनाला ना अवघड वाटतंय त्या विश्वरूपावरती जोडून घ्यायला, म्हणून तो प्रश्न विचारतो आणि कृष्णांना विनंती करतो की तुम्हीच आता मला सांगा. आता या दुसऱ्या पुढच्या श्लोकाच्या अनुवादामध्ये आपल्याला समजतंय की अर्जुन आधीच्या आपण अध्यायामध्ये बघितलंय बघा, 11व्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुन सांगतो की माझा मोह नष्ट झालेला आहे, आणि मग तो परत विचारतो आता प्रश्न की कुठल्या रूपाची मी उपासना करू? कृष्णांच्या श्यामसुंदर रूपाची करू, जे मला सौम्य वाटतंय ते? कारण तो सखा स्वरूपात ह्या रूपालाच बघत होता कृष्णांच्या, पण आता विश्वरूप दाखवलं कृष्णांनी म्हणून त्याला हा गोंधळ झालेला आहे. आता दुसरा श्लोक प्रभूजी आणि मग अनुवाद. हरे कृष्ण. श्री भगवान वाच मय्याविश्य मनो ये मान नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमा मताः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्य भगवान म्हणाले, ज्याचे मन माझ्या वैयक्तिक स्वरूपावर स्थिर आहे, नेहमी महान आणि दिव्य श्रद्धेने माझी उपासना करण्यात मग्न आहे, तो मी सर्वात परिपूर्ण मानतो. हरे कृष्ण. आता इथे अर्जुनाचा जो हा प्रश्न आहे ना, त्याचं उत्तर अर्जुनाला कृष्णांच्याकडून पाहिजे, कृष्णांच्या मुखातून त्याला ऐकायचंय. म्हणून तो म्हणतो की तुमच्या श्यामसुंदर रूपाची मी उपासना करू की विश्वरूपाची करू? मग आता इथे कृष्ण उत्तर देतात की दोन्ही तऱ्हेने माझी प्राप्ती होऊ शकते. माझ्या सगुण रूपाची जरी तू भक्ती केली तरी होऊ शकते, किंवा ब्रह्मण रूपाची म्हणजे जे निराकार रूप आहे त्याची केली तरी होऊ शकते. पण माझी सगुण रूपाची केलेली भक्ती सर्वात परिपूर्ण आहे. इथे लक्षात घेऊया, कृष्णांची स्वतःची वाणी आहे, सगुण रूपामध्ये केलेली भक्ती परिपूर्ण आहे. आता 2 प्रकारचे भक्त मानले गेलेत बघा. वैष्णव भक्त जे असतात, जे कृष्णांच्या सगुण रूपाची भक्ती करतात, त्या रूपाची उपासना करतात, आणि दुसरे निराकारवादी भक्त असतात, ते कृष्णांचं साकार रूप मानत नाहीत, स्वीकार करत नाहीत. ते मानतात की कृष्ण कसे आहेत? निराकार आहेत, अव्यक्त आहेत, म्हणजे त्या ब्रह्मण किंवा ब्रह्मज्योतीवर, निराकारावरती ते भक्ती करत असतात. तर इथे कृष्णांनी स्वतः आपल्या वाणीने सांगितलेलं आहे की माझ्या साकार रूपाची भक्ती करणं हे परिपूर्ण आहे. हा, आता 3ऱ्या आणि 4थ्याचा अनुवाद माताजी. हो. हरे कृष्ण.
परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त, इंद्रा इंद्रियातीत, सर्वव्यापी, अचिंत्य, अविकारी, स्थिर आणि अचल अशा परम सत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझी प्राप्ती करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की जे निराकारवादी असतात ना, ते ब्रह्मज्योतीवरती लक्ष केंद्रित करतात किंवा ध्यान केंद्रित करतात, त्यांनाही माझी प्राप्ती होऊ शकते. तर इथे काय म्हटलंय की तुम्ही जर का निराकारवादी असाल किंवा माझ्या सगुण रूपाची भक्ती करत असाल, दोघांनाही माझी प्राप्ती होऊ शकते. आता इथे इस्कॉन मध्ये जिथे कृष्णाची भक्ती होते ना, त्या मूर्तीला अर्च विग्रह असं म्हटलं जातं. परंपरेतून आलेले जे गुरु असतात ना, ते शुद्ध भक्त असतात बघा. ते या अर्चविग्रहाची स्थापना करतात, प्राणप्रतिष्ठा करतात आणि कृष्णांना विनंती करतात की तुम्ही या अर्चविग्रहामध्ये प्रतिभा स्थित व्हा आणि सर्व भक्तांचं बरोबर. मार्गदर्शन करा. आता हे जे परंपरेतून आलेले गुरु असतात ते शुद्ध भक्त असतात. त्यामुळे कृष्णही भक्तवत्सल असल्यामुळे या शुद्ध भक्तांचा जो आग्रह असतो त्यांची प्रार्थना ऐकतात आणि त्या अर्चविग्रहामध्ये स्थित असतात. आपण जेव्हा अशा मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करतो तेव्हा कृष्ण आपली प्रार्थना ऐकतात. आपण ऐकलं असतं ना, कुठे जागृत मंदिर आहे बघा. जागृत मंदिर का म्हटलं जातं? कारण त्यांची स्थापना शुद्ध भक्ताद्वारे केलेली असते. तसेच भक्तीचे कडक नियम तिथे पाळले जातात. त्यामुळे कृष्ण स्वतः तिथे स्थित असतात त्या अर्चविग्रहामध्ये सर्वांची प्रार्थना ऐकायला. आता कृष्ण ज्यांच्या एवढ्या विभूती किंवा ऐश्वर्या आपण ऐकली आधीच्या अध्यायामध्ये, त्यांच्या अचिंत्य शक्तीबद्दलची वर्णनं ऐकली ना, तर की त्यांच्या मग त्यांना अर्चविग्रहामध्ये स्थित होणं काही कठीण नाही ना. आपण बघितलं कृष्ण किती स्वरूपामध्ये इथे आपल्या हो. ब्रह्मांडामध्ये आहेत आणि काय काय कसं काय काय ते नियंत्रित करतायत. मग जेव्हा शुद्ध भक्त त्यांना विनंती करतो त्या अर्चविग्रहामध्ये स्थित होण्यासाठी, त्यांच्यासाठी काही कठीण नाहीये. पण आपला विश्वास नसतो, म्हणून आपण जेव्हा अर्चविग्रहाच्या समोर उभे असतो ना, तेव्हा प्रत्यक्ष कृष्ण आपल्या समोर आहेत असं आपण मानत नाही. आपण कुठेतरी बोलण्यामध्ये, मोबाईल बघण्यामध्ये लक्ष देत असतो. प्रत्यक्ष कृष्ण आपल्या समोर असतील तर आपण ह्या सर्व गोष्टी करू का? नाही करणार. तर इथे लक्षात घेऊया, परंपरेतून आलेल्या शुद्ध गुरूंनी, शुद्ध भक्त जे गुरु आहेत त्यांनी प्राणप्रतिष्ठा केलेले जे अर्चविग्रह असतात ना, ते अतिशय जागृत असतात आणि आपल्याला त्याची लगेच अनुभूती पण येते. आता जे निराकारवादी असतात ना, ते कशी भक्ती करतात ते पाहूया. आता आपण हे अर्चविग्रह म्हणजे सगुण रूप पाहिलं. जे निराकारवादी असतात ते कृष्णांचं साकार रूप मानत नाहीत. मग ते कुठे कसे ब्रह्मण रूपावरती, प्रकाशावरती त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं असतं. मग त्यांना काय काय करावं लागतं? तर त्यांना समबुद्धी ठेवावी लागते. आता समबुद्धी ठेवणे सर्वांच्या बाबतीत हा भक्तियोगातला पण एक भाग आहे. पण इंद्रिय संयमन करावं लागतं, जे अष्टांग योगाचा भाग आहे. आणि आपण बघून घेतलं त्या अष्टांग योगाच्या पायऱ्या किती अवघड आहेत, ते काही करायला सोपं नाहीये. मग कृष्णांच्या निराकार अव्यक्त रूपाची जर का उपासना करायची असेल, समबुद्धी आणि इंद्रिय संयमन या दोन्ही गोष्टी त्याला कराव्या लागतात, तेव्हा त्याला प्राप्ती होऊ शकते. मग कृष्ण इथे काय सांगतात? हा मार्ग सोपा नाहीये, म्हणजे प्राप्ती होईल पण अवघड आहे. निराकारवाद्यांचा मार्ग हे आपल्याला सांगितलं. याबद्दल पुढच्या श्लोकात आपण अधिक जाणून घेऊया. आता 5वा श्लोक प्रभूजी आणि मग त्याचा अनुवाद. हरे कृष्ण. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्यांचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे, त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता ह्या निराकारवाद्यांचा मार्ग ना आपल्याला इथे कृष्ण समजावून सांगतायत. तिथे म्हटलंय देहधारी जीवांसाठी या मार्गात प्रगती करणे अवघड असते. देहधारी जीव म्हणजे शरीर आपण मानतो ना, आपल्याला आपण काही प्रगत भक्त नाही आहोत की आपण आपल्याला आत्मा मानलेला आहे. आपण सर्वच जण प्रोग्रेसिव्ह ह्याच्यामध्ये आहोत. तर देहधारी जीवांसाठी या मार्गामध्ये प्रगती करणं नेहमीच अवघड आहे. आता या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रीला प्रभुपाद सांगतात की आपण सर्व बद्ध आत्मा आहोत आणि असा विचार करणं की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, हे आपल्याला अवघड आहे. तर आपण असंच मानून चालतो की आपण शरीर आहे.
मग आपण बघितलं तर आपली दिनचर्या पण आपण अशीच आखलेली असते बघा. आपण शरीराला आराम मिळेल किंवा मनाला आनंद मिळेल अशा सुखसोयी वगैरे आपण केलेल्या असतात घरामध्ये, किंवा आपल्या ऍक्टिव्हिटी तशाच असतात. दोन गोष्टी आपण बघतो, शरीराला आपल्याला काय म्हणतात तो आराम मिळाला पाहिजे आणि मनाला आनंद मिळाला पाहिजे. आता कृष्ण निराकार आहेत असं मानून निराकारावरती ध्यान करणारे जे असतात ना भक्त, त्यांना हे अवघड जातं. त्यामुळे इथे श्रीला प्रभुपाद सांगतात ना की हा मार्ग काही सोपा नाहीये, क्लेशदायक आहे असं म्हटलेलं आहे. आता या मार्गावरती प्रगती करणं हे अत्यंत कठीण आहे, दुष्कर मार्ग आहे. साकार रूपाची कशी आपण सेवा करू शकतो, जसं आपण जप करतो तेव्हाही आपल्याला लक्षात येतं की आपलं मन भरकटतं. आता जप करत असताना आपण कृष्णांच्या सगुण रूपावरती करतोय, तेव्हाही आपल्याला अडचणी येत आहेत. तर मग जर का निराकारावरती केंद्रित करायचं असेल तर मन तर कुठल्या कुठे भरकटेल. साकार रूपाची भक्ती करत असताना त्याचा लाभ इतरांना पण मिळतो. जसं आपण जप करतो तो इतरांनी ऐकल्यामुळे त्यांच्या कानावरही पडतो, किंवा एखाद्या झाडाचं फळ आपण अर्पण करतो, फूल अर्पण करतो कृष्णांना, तर त्यावेळेला त्या झाडालाही तो लाभ मिळत असतो. पण निराकाराचं ध्यान जेव्हा आपण करतो तेव्हा इतरांना त्याचा काहीही लाभ मिळत नाही. साकार रूपाची भक्ती करत असताना आपण इतर जीवांना त्याच्यामध्ये सामील करून घेऊ शकतो. आता इथे ना एक उदाहरण दिलं जातं की निराकार भक्ती ही कशी आनंद ह्याचा मार्ग किती अवघड आहे हे सांगण्यासाठी. एक माणूस असतो, त्याचं लग्न शेजारच्या गावातल्या एका मुलीशी होतं आणि काही दिवसांनी ती मुलगी आपल्या माहेरी जाते. मग या नवऱ्याला तिची आठवण येते आणि तो तिला भेटायला जायचं ठरवतो. आता तो शेजारच्या गावी पोहोचतो, त्याला माहिती असतं की ह्याच्या सासऱ्यांची मोठी डेअरी आहे आणि गावामधील सर्व गायी त्यांच्या मालकीच्या आहेत. आता सासऱ्यांचा किंवा आपल्या पत्नीचा नाव सांगून तो गावकऱ्यांना घराचा पत्ता विचारू शकतो. पण तो काय करतो, तो ते उतरतो त्या गावी जाऊन बसने वगैरे, आणि तिथे समोर त्याला गायी चरताना दिसतात. मग एका गायीचे जाऊन तो मागचे पाय पकडतो. आता अचानक पाय पकडल्याने ती गाय घाबरते आणि इतस्ततः पळू लागते, इकडे तिकडे पळत पळत शेवटी ती गाय घरी जाऊन पोहोचते. आता या गायीचे पाय पकडून तिच्या मागे तो फरफटत जातो, त्याचे कपडे फाटतात, त्याला खूप खरचटतं, रक्त वाहतं त्याचं. तसा हा निराकारचा मार्ग आहे. म्हणजे दुष्कर असा म्हटलेला आहे, हे सोपा मार्ग नाही. आता खरं सोपा मार्ग काय होता या माणसासाठी, पण पत्ता विचारून तो घरी पोचला असता. पण या गायीचे पाय पकडून बघा, तो लांबच्या मार्गाने गेला आणि त्याला इजा पण झाली. दुसरं उदाहरण ह्याच्यामध्ये सांगतात की मांजराचं आणि माकडाचं. मांजरं बघा, आपली लहान पिल्लं असतात, ते इथून तिथे नेत असताना ते कसं करतं, तोंडाने पकडतं, अतिशय हळूवारपणे पकडून त्या सुरक्षितपणे पिल्लांना इजा होणार नाही, दात लागणार नाहीत याची काळजी घेऊन ते पिल्लांना इकडून तिथे पोहोचवतात आणि पिल्लंही निर्धास्त असतात. आपण माकडीणीचं पाहिलं तर ते पिल्लू जे असतं त्या आईच्या पोटाला अगदी कवटाळून बसलेलं असतं, आणि पिल्लाची आई जेव्हा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात असते, ती आपल्या दोन्ही हातांचा वापर ते झाड पकडायला करते. पण जे पिल्लू असतं ना, ते आपल्या स्वतःच्या ताकदीवरच त्या आईला घट्ट धरून बसलेलं असतं. म्हणजे पिल्लाची पकड जर का ढिली झाली तर ते पडू शकतं, आईने पकडलेलं नसतं. हा फरक आहे साकार आणि निराकार रूपामध्ये उपासना करण्यामध्ये. तर कृष्ण स्वतः इथे आपल्याला सांगतात की ज्या वेळेला आपण सगुण रूपाची उपासना करतो तेव्हा कृष्ण स्वतः भक्तांची काळजी घेतात. जसं हे मांजर आपल्या पिल्लाची काळजी घेतं आणि पिल्ल मात्र निर्धास्त असतात. पण निराकारावरती, ब्रह्मज्योतीवरती जेव्हा आपण ध्यान करतो, जो दुष्कर मार्ग म्हटलेला आहे, तेव्हा जबाबदारी ही पूर्ण आपली असते. जसं ते माकडाचं पिल्लू स्वतःच्या बळावरती आईला बिलगून बसलेलं असतं, आई काही मदत करू शकत नाही. हा फरक आहे. आता 6वा आणि 7वा प्रभूजी आणि मग अनुवाद. हरे कृष्ण. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरा भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा हे पार्था मी जन्म मृत्यू रूपी संसारातून त्वरित उद्धार करतो. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात की मी भक्तांचा उद्धार करतो. कृष्ण म्हणतात की जे भक्त सदैव माझे स्मरण करतात आणि त्यांना मी जन्म मृत्यू संसार रूपी सागरातून स्वतः त्यांचा उद्धार करतो. आता या चित्रामध्ये आपल्याला बघा सांगितलंय, तो मुलाने मदतीचा हात मागितल्यावरती कृष्ण विनाविलंब येतात मदत करायला. आता एखादा उत्तम पोहणारा असेल पण खवळलेल्या समुद्रात जर का तो अडकला असेल तर भगवंतांच्या मदतीशिवाय स्वबळावरती निघू शकत नाही त्याच्यातून. तर तसंच कृष्णांना शरण जाऊन मात्र आपण भवसागरातून पार पाडू शकतो. तर इथे कृष्ण काय म्हणतात, जे माझे पूजन करतात, सर्व कर्मे मला अर्पण करतात, अनन्य भक्तिभावाने माझी भक्ती करतात, त्यांचं मी रक्षण करतो. आता चौथ्या अध्यायात आपण शिकलो होतो ना, ये यथा माम प्रपद्यन्ते, म्हणजे जो भक्त ज्या भावनेने कृष्णांकडे जाईल तोच भाव तेवढ्याच प्रमाणात कृष्ण आपल्याला देतात. पण निराकारवादी कसं असतात, कृष्णांच्या साकार रूपाला मानत नाहीत, त्यांच्यासाठी हे सर्व अवघड असतं. निराकारवादी ब्रह्मज्योतीवरती लक्ष केंद्रित करून तिथेच अडकतात. पण मृत्यूच्या समयी भक्तांचा हात मात्र कृष्ण पकडतात आणि पुढील मार्ग दाखवतात. कृष्ण कसे भक्तवत्सल आहेत, दयाळू म्हणतो ना आपण. मग आपण प्राण्यांमध्ये पण बघितलंय बघा, की मासा कसा असतो, अंडी घालतो आणि मग तो लांबूनच लक्ष ठेवून असतो, तो जवळ राहत नाही त्या अंड्यांच्या. किंवा पक्षी तसं करत नाहीत, पक्षी अंडी घातले तर उगवायला त्यांची सुरक्षेसाठी जवळच बसतात. कासव काय करतं, वाळूमध्ये अंडी घालतं आणि निघून जातं, लक्ष पण ठेवत नाही ते. पण भक्त कसा असतो, हा कृष्णांच्या सदैव स्मरणामध्ये असतो. आपल्याला काय केलं पाहिजे, आपली सर्व इंद्रिय वापरून कृष्णांच्या सेवेमध्ये राहायला पाहिजे. म्हणजे ऋषिकेशच्या सेवेमध्ये आपली इंद्रिय वापरली पाहिजे. भक्त कुठल्या ना कुठल्या प्रकारे या कृष्णांच्या बरोबर त्याने जोडून घेतलं पाहिजे. आता कशा प्रकारे आपल्याला भक्ती करता येऊ शकते ह्या बाबतीत आता पुढच्या श्लोकांमध्ये ज्ञान घेऊ आपण. आता 8वा श्लोक प्रभूजी आणि त्याचा अनुवाद. हरे कृष्ण. हरे मय्येव मन आदत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. संशय. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. माझ्यावर म्हणजे पुरुषोत्तम भगवंतावर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी गुंतवून माझ्या ठाई युक्त कर. अशा रीतीने तू निस्संदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे अनन्य भक्तीबद्दल सांगितलंय. अन्य हा म्हणजे इतर कोणाची नाही, फक्त कृष्णांची भक्ती ही सगळ्यात उत्तम पद्धत मानली जाते. आता इथे चित्रामध्ये ना सर्व वृंदावनवासी दाखवलेत बघा, ते कृष्णांच्या अनन्य भक्तीमध्ये होते. सदैव कृष्णांचाच विचार करत, सदैव त्यांचे स्मरण करत. कृष्णांचे हे जे गोप सवंगडी होते, सर्व एकत्र खेळायचे, वनभोजन करायचे, घरून आणलेली काही फळं असतील, आणलेलं भोजन असेल, सर्वात प्रथम ते कृष्णाला अर्पण करायचे किंवा खायला द्यायचे आणि मग ते स्वतः खायचे. काही संकट आलं तर प्रथम त्याला हाक मारत असत, कारण त्याला खात्री होती त्या सर्वांना की कृष्ण आपल्याला या संकटातून वाचवणार. आणि कृष्ण कसं आहे, गोकुळवासियांवरती अतिशय प्रेम करत असत, त्यांची खूप काळजी घेत असत, पूर्ण संकट समयी त्यांचं रक्षण करत असत. गोवर्धन लीलेची कथा आहे, किंवा ते सगळे असुर त्यांचा वध केला त्यांनी, बकासूर होता, तृणावर्त होता, या सगळ्यांची उदाहरणं आपण इथे घेऊ शकतो. तर पहिला कुठला प्रकार सांगितला, अनन्य भक्तीचा, आणि उदाहरण आपण बघितलं हे गोपसवंगड्यांचं किंवा गोकुळवासियांचं. आता आपण दुसरा बघूया. 9वा श्लोक प्रभूजी आणि मग अनुवाद. हरे कृष्ण. अथ चित्तं समाधातु न समाधातु शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे धनंजय, जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठाई स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्तियोगाच्या नियामक तत्वांचे पालन कर. अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर व तुम्हाला पूर्ण स्थिती प्राप्त होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता गोकुळवासी कसे होते, आपण म्हटलं सदैव कृष्णांचे स्मरण करायचे, सतत म्हणजे सतत त्यांचं स्मरण करायचे. आता आपण म्हटलं आपल्याला एकसारखं गोकुळवासियांच्या सारखं 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 कृष्णांचं स्मरण करणं, विचार करणं आम्हाला शक्य नाही. मग कृष्ण आपल्याला साधना भक्तीबद्दल या श्लोकामध्ये सांगतात. इथे कृष्ण काय सांगतात की ठीक आहे, तू भक्तीमध्ये तुम्ही नवीन आहात, तुम्हाला अनन्य भक्ती जमत नाहीये, सतत माझं स्मरण करायला जमत नाहीये, मग तुम्ही काय करा, तर भक्तीच्या नियामक तत्वांचं पालन करा.
अशाने तुम्ही प्रगती कराल. आता आपण एक माळ जप करत असू तर आपल्याला प्रयत्न करून तो वाढवायचा आहे, 16 माळा जप पर्यंत आणायचा आहे, एकादशीचं व्रत करायचं आहे, जन्माष्टमीचं व्रत करायचं आहे, मंगल आरती आपण करत असू तर आपल्याला हे ना वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऍड केल्या पाहिजेत आपल्या जीवनामध्ये, ज्याद्वारे आपण कृष्णांच्या बरोबर जोडून घेऊ शकतो. आता हे जे भक्तीतील निर्देशांचं आपल्याला पालन केलं पाहिजे. ह्याच्या बरोबरच या भक्तींच्या नियमांच्या बरोबर आपल्याला सॉरी या भक्तींच्या विधीच्या बरोबर आपल्याला नियामक तत्वांचं पण पालन केलं पाहिजे. आता इथे कृष्णांनी आपल्याला अनन्य भक्ती करायला जेव्हा जमत नाही तेव्हा साधना भक्ती करण्याचा पर्याय दिलेला आहे. साधना भक्ती म्हणजे काय, तर आपल्या गुरूंनी आपल्याला घालून दिलेले काही नियम असतात, त्या नियमांचं आपल्याला पालन करणं आवश्यक असतं. आता जे प्रमाणित गुरु आहेत, परंपरेतून आलेले आहेत, जसे आता इथे इस्कॉन मध्ये श्रीला प्रभुपाद यांनी 4 भक्तीचे नियम आपल्याला सांगितलेत. पहिला नियम काय ते सांगतात की मांसाहार करायचा नाही, ते केल्याने आपल्यामधली जी करुणा असते ना ती नष्ट होते. आपण जाणून घेतलंय ना, प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक सजीव प्राण्यामध्ये कृष्ण परमात्मा स्वरूपात असतात आणि प्रत्येक प्राण्याला त्यामुळे चेतनाही असते, त्यांनाही समजते. जेव्हा आपण त्यांची हत्या करतो तर त्यावेळेला आपण कर्मबंधनात अडकतोच, पण आपल्यातली करुणाही नष्ट होते. दुसरी गोष्ट दुसरा नियामक तत्व म्हणजे नशा करायची नाही. मद्यपान, सिगरेट किंवा ड्रग्ज हे घ्यायचं नाही. प्रगत भक्तासाठी तर चहा आणि कॉफी ह्यालाही नशाच म्हटलेलं आहे. तर आता आपण ज्ञान घेतलं की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. पण जे लोक ही अशा प्रकारे नशा करतात ना, त्यांना भ्रम होतो की आपण केवळ शरीरच आहोत आणि हा समज त्यांचा दृढ होतो की मी शरीरच आहे. आता नशा न करता, आपण आता नशा न करताही आपण शरीर आहोत असं मानूनच चालतोय. मग ज्या वेळेला आपण नशा करू त्यावेळेला तर आपल्याला अधिकच विस्मरण असेल, भ्रमिष्टच होऊ म्हणजे आपण. आणि आपल्याला माहितीये, बरेच तुम्ही लोक बघितलेली असतील की जे दारू पिलेले असतात त्यांना त्यांचं नाव वगैरे पण ते नीट सांगू शकत नाही, म्हणजे त्यांचा आत्मसंयम राहत नाही. तो व्यक्ती काहीही बोलतो, नशा केल्यावर कुठलंही कृत्यही करू शकतो. तर लक्षात ठेवूया, आपण नशा केल्याने काय होतो, मेंदूवरती परिणाम होतो या पदार्थांचं सेवन केल्याने. आणि कृष्णांचं बद्दल स्वतःच्या स्वरूपाबद्दल त्याला विस्मरण होतं आणि तो शरीर आहे हेच मानून की तशा प्रकारची कृत्य करू शकतो, म्हणजे आत्मसंयम राहत नाही. पहिला बघितला आपण मांसाहार, मांसाहाराने काय होतं, करुणा निघून जाते. नशा केल्याने आत्मसंयम राहत नाही. तिसरं रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल म्हणजे विवाहाच्या बाहेर संबंध ठेवायचे नाहीत, कारण आपल्याला ना शौच पाळणं खूप आवश्यक असतं. शौच म्हणजे पवित्रता. जो अशा प्रकारचे संबंध ठेवतो त्याचं शौच तर जातच, पण तो व्यक्ती अतिशय भयभीत असतो, त्याचं मनही स्थिर नसतं आणि अस्थिर मनाने तुम्ही भक्तीमध्ये प्रगती पण करू शकत नाही, कुठलं ज्ञानही घेऊ शकत नाही. तर म्हणून आपल्याला विवाहाबाहेरचे संबंध टाळायला सांगितले, ज्याने आपण पवित्रता ठेवू शकतो. आणि चौथा म्हणजे जुगार खेळायचा नाही. जुगार खेळल्याने मनातली जी सत्यता असते ना त्याचा नाश होतो. जुगार म्हणजे लॉटरी किंवा ऑनलाईन गेम्स असतात, विविध बेटिंग वगैरे प्रकारचे जे असतात ना, ते आपल्याला पूर्ण टाळलं पाहिजे. आता या ज्या 4 गोष्टी आहेत की नाही, त्या धर्माचे स्तंभ असे म्हणतात. भक्तीचा पाया किंवा फाउंडेशन आहे हे नियम जेव्हा आपण पाळतो तर त्यावेळेला आपला पाया भक्कम असतो आणि मग भक्त जो आहे ना तो दृढतेने प्रगती करू शकतो, निश्चयात्मक पद्धतीने करू शकतो. म्हणून ज्यांना भक्तीची नियामक तत्वे असं म्हटलेलं आहे, ह्या सर्व गोष्टींना मांसाहार करायचा नाही, नशा करायची नाही, जुगार खेळायचा नाही आणि विवाह बाहेर संबंध ठेवायचे नाही. आता या 4 गोष्टी जेव्हा मनुष्य पाळत नाही तेव्हा तो पापकर्मामध्ये अधिकाधिक बद्ध होत जातो आणि कृष्णांपासून दूर होत जातो, हे आपण लक्षात घेऊया. आता या सर्व नियमांचा जो पालन करणार नाही तर त्याचा समज असा जास्त दृढ होतो, अधिक दृढ होत जातो की मी शरीरच आहे आणि शरीराच्या संबंधित जे काही पाप असतात त्याच्यामध्ये तो अडकत जातो. म्हणून श्रीला प्रभुपाद आपल्याला काय सांगतात की साधना भक्ती करण्यामध्ये की तुम्ही 16 माळांचा जप करा, की तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सेवा करा, मी लिहिलेली पुस्तकं वाचा. आता जसे हे आपले उपक्रम आहेत ना, विविध आपण भगवद्गीता शिकतोय, तर आपल्या या इस्कॉन मंदिरातर्फे भागवतम पण शिकवलं जातं. श्रीला प्रभुपादांची पुस्तकं वाचण्याचा पण आपला उपक्रम आहे. सकाळी मंगल आरती, जप हे सर्व उपक्रम चालवले जातात. म्हणजे आपण विविध प्रकारे आपल्याला ह्याच्या सेवेमध्ये संलग्न करत असतो. तर हे लक्षात घेऊया. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम हे सगळ्यात सोपे आपल्याला सांगितलेले 3 प्रकार आहेत ज्याद्वारे आपण कृष्णांबरोबर जोडून घेऊ शकतो.
आता आपण 5व्या अध्यायामध्ये शिकून घेतलं ना की प्राण्यांमध्ये एकच इंद्रिय बलवान असतं बघा. आणि आपण उदाहरणं घेतली होती, हत्ती कशामुळे त्या हत्तीणीच्या सहवासासाठी खड्ड्यात पडतो आणि अडकला जातो. पतंग आपल्या दृष्टीमुळे ह्याच्याकडे दिव्याकडे आकर्षित होतात आणि त्या उष्म्यामुळे ते त्यांचा मृत्यू होतो. किंवा हरिण आहे, शिकारीद्वारा पकडलं जातं कारण त्याच्या कानाच्या शक्तीमुळे. भुंगा जो लाकडाला भोक पाडू शकतो, पण तो त्या गंधामुळे, कमळाच्या गंधामुळे एवढा आसक्त होतो की प्राणवायू अभावी जेव्हा कमळ बंद होतं तेव्हा तो निघू शकत नाही आणि त्याचा मृत्यू होतो. अशी वेगवेगळी उदाहरणं आपण बघितली होती. म्हणजे त्यांना अडचणीत आणण्याचं कारण त्यांचं ते एक इंद्रिय होतं. पण माणसामध्ये कसं आहे, 5ची इंद्रिय बलवान आहेत आणि ती जर का संयमित केली नाही तर ती पतनाला कारणीभूत होतात. म्हणून जे इंद्रियांचे स्वामी आहेत ऋषिकेश, त्यांना आपण प्रार्थना करायला हवी की आपल्याला बळ मिळावं आपली इंद्रिय संयमित करण्यासाठी. आणि हे जी 4 नियामक तत्व आहेत ना, ही आपल्याला पाळली तर ही इथून आपण प्रगती करू शकतो, किंवा ही नाही पाळली तर आपली अधोगती पण होते. म्हणून ही खूप महत्वाची आहेत. हा, आता 10वा श्लोक प्रभूजी. हरे कृष्ण. अभ्यासेप्य समर्थोषि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जर तुम्ही भक्ती योगाच्या नियमांचे पालन करू शकत नसाल तर फक्त माझ्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करा, कारण माझ्यासाठी कार्य करून तुम्ही परिपूर्ण अवस्थेवर याल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, पहिले 2 आपल्याला पर्याय कृष्णांनी सांगितले होते. अनन्य भक्ती, हा सतत कृष्णांचं स्मरण करायचं, ते आपल्याला जमत नाही म्हटलं आपण. साधना भक्ती पण काहींना जमत नाही. ही भक्तीची नियामक तत्व जी रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स आहेत ती करायला जमत नाही. जप करायला जमत नाही. तर मग अशा लोकांसाठी इथे 3रा पर्याय दिलाय. कृष्ण सांगतात की तुम्ही आध्यात्मिक कर्म किंवा निष्काम कर्म करा, म्हणजे माझ्या आनंदासाठी कर्म करा, कर्माचं फळ मला अर्पण करा. चित्रामध्ये एक माणूस दाखवलाय बघा, तो मंदिर बनवण्याच्या कार्यामध्ये सहकार्य करतोय. तर आपणही असंच करू शकतो की आपल्या अर्थार्जनाचा काही भाग आपण मंदिराला दान देऊ शकतो, भक्तांना भोजन करू शकतो, किंवा आपल्या मित्र परिवार नातेवाईकांना या उपक्रमामध्ये जोडून घेऊ शकतो, कृष्णांच्या बरोबर कनेक्ट करू शकतो. तर एखादी संघटना चालवायची असेल तर मदतीच्या हाताची गरज असते ना, परिश्रम करावे लागतात, त्याच्यामध्ये सहायता लागते. तशीच कृष्ण सेवेमध्ये लागते. म्हणजे आता भौतिक कामं आपण आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी करतो, पण तेच काम जेव्हा आपण कृष्णांच्या आनंदासाठी करतो त्याला ते आध्यात्मिक कर्म म्हणतात. जसं हे निष्काम कर्म आहे, त्या माणसाने आपली जे टॅलेंट आहे, आपली जी विशेषता आहे ती त्याने मंदिर बांधण्यामध्ये दिलेली आहे. आता निष्काम कर्म केल्याने आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. अनन्य भक्तीपर्यंत पोहोचू शकतो आपण. आणि निष्काम कर्म करणं काही सोपं नाहीये. म्हणजे आपल्याला हळूहळू करत राहिलं पाहिजे, कारण आपली आसक्ती असते ना कुठल्याही गोष्टीमध्ये कर्म करण्याबद्दल. तर आपल्याला ह्या हळूहळू सगळ्या गोष्टी करायला इथे सांगितलेल्या आहे. विविध चॉईस आपल्याला कृष्ण देतात, आपल्याला संधी देतात, आणि हे जमलं नाही तर ते करा, ते जमलं नाही तर हे करा. म्हणजे कृष्ण भक्तवत्सल असल्याने आपल्या कलेने इथे घेतायत. तुम्हाला जमेल, सहज सोपे होतील असे उपाय किंवा पर्याय आपल्याला सांगतात की काहीही करून आपण या सेवेमध्ये आपल्याला जोडून घेतलं पाहिजे. हा, आता हा श्लोक बहुतेक 9व्या अध्यायातला 27वा श्लोक आहे प्रभूजी. तुम्ही इथे स्क्रीनवर. हा, 27. एक हो. मिनिट. सायली माताजी, काही विचारायचं आहे तुम्हाला? हो, निष्काम कर्मचा अर्थ सांगाल प्लीज? निष्काम कर्म म्हणजे फळप्राप्तीच्या हेतूने न केलेलं. सकाम म्हणजे काय, आपण लाभ प्राप्ती मनात ठेवून केलेलं कर्म. की मला काहीतरी त्याच्यातून हवं आहे म्हणून आपण एखादं होम हवन करू, एखादी पूजा करू. निष्काम कर्म म्हणजे काय, कृष्णांच्या आनंदासाठी, आपल्याला काही लाभ त्याच्यात नकोच आहे, ते केल्याने आपण कर्मबंधन आपल्याला लागत नाही. नृगराजाची गोष्ट आपण बघितली होती बघा या संदर्भात. तो सकाम कर्म करत होता, दान पुण्य करत होता, पण तिथे तो स्वतःची लाभप्राप्तीचा हेतू होता, त्यामुळे तो अडकला. जर का त्याने कृष्णांच्या आनंदासाठी केलं असतं तर त्याला कर्मबंधन लागलं नसतं. समजलं का? हो हो, धन्यवाद. हरे कृष्ण. हरे. हा, यत् बोला. करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. हे कुंती पुत्र, तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस, तसेच तू जे काही तपस्या करतोस, ते सर्व मला अर्पण म्हणून करावे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता ज्यांना अनन्य भक्ती जमणार नाही, साधना भक्ती पण जमणार नाही, निष्काम कर्म पण जमणार नाही, आता कृष्ण इथे आपल्याला अजून एक पद्धत सांगतात. कृष्ण म्हणतात, तुम्ही जे काही कराल ते सर्व मला अर्पण करा. हा जो श्लोक आहे ना, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, तुला काहीच करायला जमत नसेल, आधी सांगितलेलं, तर जे काही कर्म करतोस त्याचं फळ मला अर्पण कर. जे खातोस, जे दान करतोस, जी तपस्या करतोस, ते सर्व मला अर्पण कर. आणि या प्रकारे कोणत्याही परिस्थितीत तुला कृष्णांचं विस्मरण होणार नाही, माझं विस्मरण होणार नाही. आणि जीवनाला एक प्रकारचं वळण लागेल. जसं आता आपल्याला कर्म तर करावीच लागतात. मग आपण अन्न खातोच ना, मग असं जर का ठरवलं की मी खाईन पण मी कृष्ण प्रसादच खाईन, तर हे वळण लावलं गेलेलं आहे. हे आपल्याला या श्लोकाद्वारे सांगितले. कृष्णाने आपल्याला वेगळे वेगळे पर्याय दिलेत. आता इथे बघा, आपल्याला सांगितलेलं आहे की आता हा उपक्रम तुम्हाला आवडला, तुम्हाला दान करण्याची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. आता आपलं हे जे इस्कॉन मँगलोरचं आहे ना, हे नवीन मंदिर बनत आहे आणि बलराम जयंतीला म्हणजे ऑगस्ट 19 ना ह्याचं मोठं उद्घाटन आहे. तर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही यथाशक्ती करू शकता. इथे कुठलंही कंपल्शन नाहीये, यथाशक्ती स्वेच्छेने आपण करू शकतो. आणि ह्याच्यावरती ग्रुपवरती तुम्हाला लिंक पाठवली पण जाते. म्हणजे हे दान कसं झालं, निष्काम कर्म झालं आपलं. किंवा आता आपला हा उपक्रम आहे, आपल्याला जर का त्यातून लाभ मिळाला तर आपण आपले मित्रमंडळी, नातेवाईक यांना पाठवू शकतो. काय शिकलात हे तुम्ही सांगू शकतो. आता निशुल्क उपक्रम आहे आपला हा. तर ह्या उपक्रमामध्ये जेव्हा आपण इतरांना सहभागी करून घेतो, तर तेव्हा कृष्णांच्या आनंदासाठी आपण करू शकतो. कारण आपण काय म्हटलंय, कृष्णांना कुठल्या गोष्टीने आनंद होतो, तर पहिलं म्हणजे त्यांच्या शुद्ध भक्तांची सेवा करून, आणि ज्या कुठल्या बद्ध आत्म्याला तुम्ही कृष्णांच्याकडे वळवता ते बघून पण कृष्णांना अतिशय आनंद होतो. आपली अशी अपेक्षा नसते कोणी आपल्या नातेवाईकांनी आपल्याला काहीतरी द्यावं, पण जर का आपल्याला झालेला लाभ आपण त्यांना सांगतो आणि जेव्हा हा उपक्रमाबरोबर त्यांना जोडून घेतो, तेव्हा एक प्रकारचं हे निष्काम कर्म होतं. तसंच आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या येत आहेत बघा, लहान मुलांना जर का भगवद्गीता आपल्याला जाणून घेणं खूप आवश्यक असतं, तर मग त्यांनाही आपण हे करू शकतो. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये म्हणजे आपल्याकडे तर रेग्युलर किड्स बॅचेस पण चालतात, मराठी, इंग्लिश, हिंदी सर्व लँग्वेजेस मध्ये चालतात. तर तुमच्या माहितीत लहान मुलं असतील तर त्यांनाही तुम्ही या उपक्रमाबद्दल हे ज्ञान देऊ शकता. 11वा श्लोक प्रभूजी. हरे कृष्ण. अथैतप्यशक्तोऽसि कर्तुम् मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील, तर सर्व कर्मफलांचा त्याग करून तू कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आधी आपण म्हटलं निष्काम कर्म म्हणजे कृष्णांच्या आनंदासाठी, फळाचा त्याग कृष्णांच्यासाठी करायचा. आता इथे कृष्ण आपल्याला काय सांगताय, माझ्यासाठी कर्म करू शकत नसशील पण तुला कर्म तर करावंच लागणार आहे, मग त्या कर्माच्या फळाचा तू त्याग कर. हे कर्मफळ मला देऊ शकत नसलास तरी चालेल, पण तू आता दुसऱ्यांना दे. जसं आता समाजामध्ये गोरगरीब आहेत, ज्यांच्याकडे अन्न नाही, तर त्यांना अन्नासाठी तुम्ही अरेंज करू शकता. औषधं त्यांची अरेंज करू शकता, कोणी आजारी असेल तर. आपल्या उत्पन्नातून काही भाग समाजसेवेसाठी आपण वापरू शकतो. तर तसं कृष्ण काय म्हणतात की माझ्यासाठी कर्म कर्म ते शक्य नाही. बघा आता कसं वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपल्याला सांगितलं की माझ्यासाठी कर्म करणं शक्य नाही तुम्हाला, तर कर्म तर करायचंच आहे, मग त्या फळाचा तू त्याग कर. कर्मफळावरती जर का आसक्ती ठेवलीस की मला यश मिळेल, कीर्ती मिळेल, मान सन्मान मिळेल, तर त्याच्यामध्ये अडकशील आणि भौतिकामध्ये अजून फसला जशी. ह्याला तो सकाम कर्मयोग म्हटलेला आहे. पण आता समाजसेवा, समाजसेवक असतात, काही संस्था असतात जे आपलं सर्व काही समाज कल्याणासाठी अर्पण करतात. आता कृष्णांनी आपल्याला वेगळे वेगळे पर्याय दिले बघा. आठवूया आपण. प्रथम अनन्य भक्ती करायला सांगितली. आपण म्हटलं आम्हाला जमणार नाही, सतत कृष्णांचं स्मरण आम्हाला जमणार नाही, मग आपल्याला सांगितलं कृष्णांनी साधना भक्ती करायला. साधना भक्तीमध्ये गुरूंनी सांगितलेली नियामक तत्वांचं पालन करणं आणि विविध विधी म्हणजे जसं की जप करणे,
भगवद्गीता, भागवतम वाचणे, श्रीला प्रभुपाद यांची पुस्तकं वाचणे, अशा विविध प्रकारे साधना भक्ती झाली. तीही आपल्याला जमणार नाही आपण सांगितलं. मग कृष्णांनी आपल्याला पर्याय दिला की तुम्ही निष्काम कर्मयोग करा, कृष्णांच्या आनंदासाठी काम करा आणि फळाचा त्याग कृष्णांना फळांचा त्याग तुम्ही कृष्णांना अर्पण करा. त्यालाही आपण नाही म्हटलं. मग आता सकाम कर्मयोग सांगितला. आता हे सर्व सांगितल्याचा कशा महत्व काय आहे की आपल्याला मनशांती मिळेल. बघा, जेव्हा आपण ना मन शांत नसेल तर कृष्णांबद्दलचा आपण विचार करू शकत नाही, मुक्तीबद्दलचा विचार करू शकत नाही. आता एखादं उदाहरण घेऊया की संध्याकाळची वेळ आहे आणि मुलं नेहमी खेळतात बघा त्यावेळेला. तर एखाद्या आईने मुलाला बळजबरीने बसवलंय अभ्यास करायला. बाहेरून त्याच्या मित्रांचे आवाज येत आहेत खेळण्याचे, त्याला हाक मारतायत, पण या मुलाचं लक्ष लागेल का अभ्यासात? लागणार नाही. असंच आपलं असतं, जोपर्यंत आपलं मन शांत नाही, कर्मफळाच्या आसक्तीवरती अडकलेलं आहे, तोपर्यंत आपण ज्ञान प्राप्त करू शकणार नाही. जेव्हा आपली कर्मफळावरची आसक्ती हळूहळू कमी होईल आणि संपेल, तेव्हा आपलं मन शांत होईल. असं शांत मन ज्ञान ग्रहण करू शकतं आणि भक्तीमध्ये शीघ्रतेने प्रगती पण करू शकतं. हे आपण लक्षात ठेवूया. या सर्व ह्याचा उद्देश काय आहे? आपल्याला अनन्य भक्तीपर्यंत घेऊन जायचं आहे. सगळे मार्ग कुठे जातात? अनन्य भक्तीपर्यंत जातात. पण सुरुवात आपण कुठे आहोत हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्याला प्रगती केली पाहिजे. आता 12वा श्लोक प्रभूजी. हरे कृष्ण. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यान विशिष्यते ध्यानात् कर्म फल त्यागात् शांतिरनंतरम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे, कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आता इथे कृष्ण सांगतात की तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुम्ही ज्ञान घ्या. सकाम कर्म पण जमणार नाही असं जर का कोणी म्हटलं तर कृष्ण सांगतात तुम्ही ज्ञान घ्या. ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा कर्मफळाचा त्याग श्रेष्ठ आहे. ज्ञानाने काय होतं तर वैराग्य येतो. मनुष्य ज्ञान संपादन केलं व्यक्तीने तर तो अतिशय साधेपणाने राहतो. जसं आता एखादं लाकूड असेल, ते ओलं असेल तर जळणार नाही, तसंच मन शांत झाल्याशिवाय भौतिकाची आसक्ती पण सुटणार नाही. मग मन शांत झालं की कृष्णांकडे कसं जाता येईल ह्याचा विचार पण तो मनुष्य करू शकतो. आता इथे एक छोटीशी गोष्ट आहे चित्रामध्ये. एक फळवाली असते तिथे वृंदावनामध्ये आणि तिने कृष्णांबद्दलचं खूप ऐकलेलं असतं की हा बालक जो आहे यशोदा मातेचा आणि नंद महाराजांचा, तो अतिशय सुंदर आहे आणि तिला बघण्याची खूप इच्छा असते. आता ती फळं घेऊन एक दिवस येते आणि कृष्णाच्या घराच्या बाहेर येऊन आवाज देते. कुठली कुठली तिने फळं आली आहेत असं ती ओरडून सांगत असते. आता कृष्ण येतो बाहेर, बघतो ती फळवाली आलेली आहे आणि तिला सांगतो की सगळी फळं मला पाहिजे. तो छोटासा बालक असतो ना कृष्ण. आता तिच्या टोपलीमध्ये खूप फळं असतात. मग कृष्ण काय करतो, दोन दोन फळं आपल्या हातात पकडून घेऊन जातो आतमध्ये आणि मग तिला थांबायला सांगतो. कृष्णाने बघितलेलं असतं यशोदा माता काय करते, जेव्हा फळ भाज्या वगैरे ती घेत असते तेव्हा त्याच्या बदल्यामध्ये ती त्या लोकांना धान्य देत असते. मग आता या फळवालीला पण मला काहीतरी धान्य दिलं पाहिजे हे त्याला समजतो. मग घरामध्ये जातो, पोत्यामध्ये तांदूळाच्या पोत्यामध्ये हात घालून 2 मुठीमध्ये तांदूळ घेतो आणि असा लुटलुट पळत तिथे तिच्याकडे पोचू लागतो. आता छोटा बालक, तेवढं त्याच्या त्या मुठी असणार, त्यात तो पळत असतो. त्याच्या मुठीतून ते तांदूळ सांडतात आणि जेव्हा तो फळवालीपर्यंत पोचतो तेव्हा तांदळाचे 2च दाणे त्याच्या मुठीमध्ये शिल्लक असतात आणि तेच दाणे तो तिच्या टोपलीमध्ये टाकतो. आता ही फळवालीला कृष्णाला भेटून तर अतिशय आनंद होतो. ती टोपली उचलते, घरी जायला निघते. कृष्णाचं जे रूप बघून ती एवढी मंत्रमुग्ध जणू होते. त्याचे ते इतकं सुंदर मुख, त्याचे पाणीदार डोळे, त्याचं हास्य, ते मोरपंख लावलेलं, त्याचा केश कला बघूनच ती एवढी मंत्रमुग्ध झालेली असते की त्याने काय दिलं आपल्या टोपलीमध्ये, 2 दाणे दिले का काय दिलं तिला काही समजत नाही. घरी पोहोचल्यावरती ती भानावर येते, खाली ठेवते टोपली, तर टोपलीमध्ये तिला काय दिसतं, सगळी टोपली अशी हिरा माणक्या पाचूंनी अनमोल रत्नांनी भरलेली असते. आता तिला समाधान खरं तर असतं कृष्णाला बघितल्याच, पण हे जेव्हा ती बघते तर तेव्हा ती अजून आश्चर्यचकित होते. आता ती खरं तर कुठल्या सर्वसामान्य बालकाला तिने दर्शन
दर्शन घेऊन आलेली नसते, ती साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचं दर्शन तिने घेतलेलं असतंय. तिथे लक्षात आपल्याला काय ठेवायचंय, आपण कृष्णांना काय देतो त्याचं किती पटीने ते आपल्याला परत देतात हे आपण इथे लक्षात घेऊया. कृष्णांचा विचार करतो जेव्हा आपल्याला प्रेम वाटतं कृष्णांसाठी, आपण का बरं त्यांना अर्पण करतो, कारण आपल्याला अनेक पटीने लाभ मिळणार आहे ह्याची आपल्याला कल्पनाच नसते. आता आपण जेव्हा भक्तीमध्ये प्रगती करतो तर त्यावेळेला आपण अधिकाधिक आपलं ना प्रेम कृष्णांच्या बद्दलचं वाढत जातं. आता कृष्णांचं स्मरण आपल्याला सतत का करणं बरं आवश्यक आहे, तुम्हाला काय वाटतं? का आपण हे सगळे मार्ग शिकतोय? आपल्याला अनन्य भक्ती हा जो सगळ्यात उत्तम प्रकार आपण सगळ्यात पहिला बघितला ना, जे वृंदावनवासी सतत कृष्णांचं स्मरण करत असतात, तर आपण हे जे सगळे पुढचे प्रकार बघितले आपल्याला, जे कृष्णांनी वेगवेगळ्या श्लोकामध्ये सांगितले की तुम्हाला अनन्य भक्ती जमत नाही, मग तुम्ही काय करा, तर साधना भक्ती करा, मग निष्काम कर्म करा, सकाम कर्म करा, हे जे प्रकार सांगितले त्याचा उद्देश काय आहे, आपल्याला पोचायचं अनन्य भक्तीपर्यंत आहे, म्हणजे सदैव कृष्णांचं स्मरण ठेवायचंय. याच्या मागचं कारण काय असं तुम्हाला वाटतंय? का बरं आपल्याला सतत स्मरण पाहिजे? आता जर आपण सतत मृत्यूच्या स्मरण वेळी केलं स्मरण होऊ दे म्हणून. अंत एक एक समय करून सांगा, एक एक करून सांगा. कोण सांगताय पहिलं? हा, हर्षदा माताजी सांगा. आता जर आपण सतत स्मरण करत राहिलं तरच आपल्याला मृत्यू समयी ते स्मरण राहील. नाहीतर मग हा आपण असं विचार केला नाही, आपण लास्टला आपण नाव घेऊ काही फरक पडत नाही, तर त्यावेळेस आपल्याला हा, स्मरण राहणार नाही. बरोबर बरोबर. वसुधा माताजी? मृत्यूच्या वेळी स्मरण राहू दे म्हणून आयुष्यभर सराव करावा. बरोबर माताजींनी सांगितले. अंत समय जर का आठवण यायची असेल आपल्याला कृष्णांची, तर आपल्याला आयुष्यभर सराव करायला हवा. म्हणून आपण जितक्या लवकर कृष्णांबरोबर जोडून घ्यायला पाहिजे ते पटकन, म्हणजे हे असं काम नाहीच आहे की आपण टाळलं पाहिजे, आपल्याला ताबडतोब आपल्याला कृष्णांच्या बरोबर जोडून घेतलं पाहिजे आणि भक्तीमध्ये प्रगती करून अनन्य भक्तीपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि आता सुरुवात कुठून करायची आपल्याला सांगितलेलं आहे. श्रीला प्रभुपाद सांगतात की तुम्ही पहिली एक माळ पूर्ण करा. 108 म्हणी तुम्ही रोज एक माळ जर का पूर्ण केली तर तिथून आपली प्रगती निश्चित पुढे पुढे होते. आणि आपण हेही जाणून घेतलं की कृष्ण आपल्या प्रत्येक प्रगत भक्ताकडे लक्ष ठेवून असतात. कसा त्याचा मार्ग प्रशस्त बनवायचा, त्याच्या कशा अडचणी दूर करायचा, कसं रक्षण करायचं हे कृष्ण करतात. पण प्रथम आपण कृष्णांकडे गेलं पाहिजे, इच्छा आपण केली पाहिजे. जसं आता परवाच्या दिवशी माताजी म्हणत होत्या ना, कोणीतरी प्रश्न विचारला होता की करता करविता कृष्ण कसे काय, तर आपण काय म्हटलं होतं, इच्छा जीवात्म्याची असते, हो ना, तर कृष्ण फळ देतात. पण इच्छा आपल्याला केली पाहिजे. जर का आपली इच्छा भक्तीची असेल तर कृष्ण आपला मार्ग प्रशस्त बनवणार आहेत. आपण भौतिकाच्याच इच्छा जर का करत राहिलो तर कृष्ण आपल्याला भक्ती मार्गामध्ये मदत करणार नाहीयेत, हे लक्षात घेऊया. हा, आता 13व्या आणि 14व्याचा अनुवाद माताजी. हो. हरे कृष्ण. जो जीवांचा द्वेष करीत नाही, अणवस आणि सर्व जीवांचा सुहृद मित्र आहे, जो मिथ अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुख दुःखामध्ये समभाव राखतो, जो क्षमाशील, सदैव तृप्त, आत्मसंयमी आहे आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या श्लोकामध्ये कृष्णांनी त्यांना भक्तांमध्ये कुठले कुठले गुण आवडतात ते सगळे सांगितलेत बघा. द्वेष करत नाही आणि इतके जे सगळे सांगितलेले आहेत ना. आता कृष्णांनी आपल्याला सांगितलं की भक्ती योगाचा मार्ग कसा आहे, सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. मग भक्तीचे वेगवेगळे स्तर पण आपण समजून घेतले. आणि आता इथे चित्रामध्ये ना सुदाम्याचं चित्र दाखवलंय. कृष्णाचे बालमित्र होते, पण त्यांना काही अहंकार होता का, द्वारकाधीश माझा मित्र आहे म्हणून? नाही. आणि बघा इथे भौतिकामध्ये कसं असतं, आपल्या कुठल्या नातेवाईकाचा, दूरच्या नातेवाईकांचा कुठे शेजारी कोणी मंत्री बिंत्री असेल पण तरी तो माणूस अगदी मोठ्या अभिमानाने सांगतो. आता त्या मंत्र्याला ह्याचं नाव गाव पण माहिती नसणार, पण हा माणूस त्याचा अभिमान बाळगून असतो. पण आता इथे सुदामा बघा, द्वारकाधीश मित्र आहेत त्यांचे. आणि जेव्हा सुदामा भेटायला जातो कृष्णांना द्वारकेला, जेव्हा कृष्णाला कळतं की सुदामा आपला बालमित्र आलेला आहे, हातातलं काम थांबवून पळत सुटतात त्याला मिठी मारायला, हो ना, चरण सेवा करतात बघा इथे त्यांची. आता साक्षात द्वारकाधीश माझे पाय धुतले म्हणून आता इथे सुदाम्याला काही अहंकार झाला का? नाही झाला. तर हे लक्षात घेऊया, कृष्णांचे भक्त हे असे असतात
अतिशय विनम्र असतात, सहनशील असतात, आत्मसंयमी असतात आणि कृष्णांच्या अनन्य स्मरण करण्यामध्ये ते नेहमी लागलेले असतात. आता आपण 4 प्रकारचे भक्त शिकलोय किंवा पुण्यात्मे शिकलोय बघा, जे कृष्णांकडे आकर्षित होतात. आठवतंय का तुम्हाला? आपण त्यांना पुण्यात्मा का म्हटलं होतं? की ते इतर कुठेही न जाता कृष्णांकडे आकर्षित होतात. 4 प्रकारचे पुण्यात्मे. अर्थ, अर्थात्री, ज्ञानी आणि आणि जिज्ञासू. जिज्ञासू. आता हे सुदामा कुठल्या प्रकारामध्ये मोडतात बरं माताजी? अर्थ. अर्थ अर्थ आर्त होते. आर्त काय आहेत आपण समजलेलं? दुःखी. कष्टामध्ये आहेत, दुःखी आहेत, बरोबर. हा, ते कृष्णाकडे जातात आर्त आणि कृष्णाकडे काहीतरी मागतात. मग सुदाम्याने काही मागितलं का कृष्णाकडे? नाही. नाही. मग ते कसे काय अर्थ? नाही. हा, अर्थार्थी कोण होते? अर्थार्थीना धनप्राप्ती पाहिजे असते. ते धनप्राप्ती. कृष्णाकडे जाऊन लाभ मागतात, धन मागतात. सुदाम्याने तेही नाही मागितलं, बरोबर. जिज्ञासू काय असतात? त्यांना कुतूहल असतं कृष्णांबद्दल ज्ञान घेण्याचं. हा, तर तेही नाही. सुदामा कोण होते? ज्ञानी होते. हा, हे लक्षात घेऊया आपण. अच्छा. आणि ज्ञानी भक्त कृष्णांना अतिशय प्रिय असतात. म्हणून ज्या वेळेला सुदामा पोहोचतात, ते आल्याचं कळताच धावत सुटतात. ते त्याला आसनावरती बसवतात, चरण सेवा करतात. हा, आणि कृष्णासाठी सुदाम्यासाठी कृष्ण कसे असतात? सदैव कन्हैयाच असतात बघा. आणि द्वारकाधीश मात्र साक्षात त्यांचे चरण धुतात आणि गर्वाचा स्पर्शही मात्र या सुदाम्याला होत नाही. तर खूप छान अशी ह्यांची गोष्ट आहे दोघांची. ठीक आहे. आता इथे पण 15वा माताजी अनुवाद वाचा. हो. हरे कृष्ण. ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळेही उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे चित्रामध्ये ना शंकर पार्वती दाखवलेले आहेत आणि अनेक ऋषीमुनी दाखवलेले आहेत. तर इथे भगवंतांच्या विषयी चर्चा सुरू आहे. आणि शंकर कसे आहेत? भगवंतांचे अतिशय श्रेष्ठ वैष्णव भक्त आहेत. अनेक ऋषी भगवंतांची चर्चा शंकरांकडून आणि पार्वतीकडून ऐकण्यात अगदी मग्न झालेले आहेत. आता इथे आकाशातून ना चित्रकेतू नावाचा एक गंधर्व आपल्या विमानातून जात असतो आणि तो शंकरांना म्हणतो की कसली चर्चा सुरू आहे इथे? माता पार्वतींना अगदी जवळ तुम्ही बसवलेलं आहे. आता हे बाकीचे सर्व जे ऋषी मुनी आहेत, हे सगळे कसे आहेत? शारीरिक स्तरावरती नाही आहेत, हा, हे आत्मिक स्तरावरती आहेत. त्यामुळे माता पार्वती शंकराच्या जवळ बसून ऐकते आहे ह्याचं त्यांना भान नाहीये. त्यांचं मन कुठे रमलेलं आहे? कथा ऐकण्यामध्ये लागलेलं आहे, भगवंताची कथा ऐकण्यामध्ये. पण जेव्हा आता हे चित्रकेतू हा असं बोलतो, त्याला माता पार्वतीला मात्र थोडासा राग येतो आणि माता पार्वती चित्रकेतूला शाप देते की पुढच्या जन्मी तू राक्षस बनशील. आता हा शाप ऐकून तो उद्विग्न होत नाही, तो शाप स्वीकारतो, कारण तो माता पार्वतीने दिलेला शाप होता. तर जसं इथे कृष्ण म्हणतात ना, कुठले भक्त त्यांना प्रिय असतात, तर समभाव ठेवणारे, म्हणजे दुःख आणि सुख, हर्ष आणि भय, चिंता या सर्वांमध्ये समभाव ठेवणारे भक्त कृष्णांना अतिशय प्रिय असतात. तर त्यासाठी ही कथा आपण इथे बघितली. आता 16व्याचा अनुवाद माताजी. हो. हरे कृष्ण. जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत् प्रयास करीत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, कुठला भक्त प्रिय आहे? तर जो भक्त साधारण दैनंदिन क्रियावरती अवलंबून नसतो. आता आपण कसं असतो बघा, आपण म्हणतो आज मी खूप व्यस्त आहे, मला खूप बिझी आहे, मी आज एका पाठोपाठ एक मला काम आहे, मला जप करायला वेळच मिळाला नाही. अनेक सवयी असतात. कुठे कधी बाहेर जायचंय, कोणी पाहुणे आले म्हणून आपल्याला जमत नाही, कधी कामाची बाई आली म्हणून आपण जप करण्याचं टाळतो किंवा नामस्मरण करत नाही. तर आपल्याला लक्षात काय ठेवलं पाहिजे? आपल्याला कर्तव्य सगळी करायची आहेत, पण नामस्मरण सोडून करायची नाहीयेत. निश्चयाने आपल्याला दृढ निश्चयी होऊन जप केला पाहिजे. असा दृढ निश्चयी जो भक्त असतो ना, तो कृष्णांना अतिशय प्रिय असतो. इथे चित्रामध्ये हरिदास ठाकूरांचं उदाहरण आहे. नामाचार्य
म्हणत असत बघा. आपण 14व्या अध्यायात ती लख्खा हिरा वेश्या आणि त्यांची गोष्ट बघितलेली आहे. हा, तर किती दृढ निश्चयी होते. ती वेश्या समोर असतानाही त्यांनी नाव सोडलं नाही, उलट तिलाच भक्त बनवलं. म्हणजे तीच एवढी इम्प्रेस झाली त्यांचं बघून, कारण संघ, साधू संघाचा हा प्रभाव होता. हा, तर लक्षात घेऊया, आपण नामस्मरण टाळून इतर कर्तव्य करायची नाहीयेत. इतर कर्तव्य करायचीच आहेत, पण नामस्मरण निश्चित टाळायचं नाही आपल्याला. हा, आता 17व्याचा अनुवाद. एक सेकंड, मी पॉइंट्स पण लिहिते ना. हो हो. हा, म्हणून हा. हरे कृष्ण. जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करीत नाही, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही, आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात, जो सुखात आणि दुःखात दोन्हीमध्ये माझं स्मरण करतो तो मला प्रिय आहे. असं नाही की दुःख आलं, संकटाच्या समयी कृष्णांची आठवण केली, पण आनंदामध्ये कृष्णांचा विसर पडला, हे बरोबर नाही. जो सुख आणि दुःख दोन्हीमध्ये सम राहतो, कारण हे समजून सम राहतो की ही कृष्णांची योजना आहे. आता भक्त प्रल्हादाची गोष्ट आपल्याला माहितीये ना, हिरण्यकश्यपू किती अत्याचार करतात, पण हा प्रल्हाद म्हणजे परमेश्वराचं सतत स्मरण करत असतो, नारायण नारायण म्हणून, आणि सर्व अत्याचारांना अतिशय धीराने सामोरं जातो. तर आपल्याला लक्षात काय ठेवलं पाहिजे, जर का आपला सुखाचा काळ असेल तर हे कृष्णांनी दिलेला आपल्याला एक बक्षीस आहे, किंवा हा चांगली जो वेळ आहे आपल्यावरती, सुखाचा समय जो आहे, हे कृष्णांनी दिलेला आपल्याला कृतज्ञता पाहिजे, की कृष्णा हे तुमच्यामुळे चांगले दिवस मी बघू शकते. आणि दुःखाची वेळ असेल तर त्याही वेळेला आपल्याला कष्ट झाले नाही पाहिजे. कृष्णांनी आपल्याला काहीतरी हा त्रास दिलेला आहे, आणि ती एक संधी आहे ज्याद्वारे आपण कृष्णांच्या बरोबर जोडून घेऊ शकतो. आपलं बळ वाढवण्यासाठी, त्या संकट समयी बळ वाढवण्यासाठी कृष्णांनी आपल्याला ही एक अडचण तयार केली आहे असं समजूया. म्हणजे सुख दुःख दोन्हीमध्ये आपल्याला सहनशीलता ठेवली पाहिजे. आता खूप आनंद असेल तर खूप हुरळून जायचं, दुःख आहे तर अतिशय काय म्हणतात ते डिप्रेशन मध्ये जायचं, असं करायचं नाही. आपल्याला कृष्णांनी काय सांगितलं, सम आपण राहिलं पाहिजे, कारण आपण दोन्ही संधीमध्ये कृष्णांबरोबर जोडले जाऊ शकतो. आपण काय विचार करतो हे खूप महत्वाचं आहे बघा. सर्वसाधारण मनुष्य सुखाच्या वेळी अतिशय आनंद असतो, पण दुःखाच्या वेळी तो अतिशय दुःखी असतो. असं नाही करायला पाहिजे. ही आपली परीक्षेचा वेळ आहे, ज्या वेळेला आपल्याला कृष्ण हे संकट का आणलंय, माझं मानसिक बळ वाढवण्यासाठी कृष्णांनी दिलेली ही आपल्या पुढची संधी आहे, हे लक्षात घेऊया. म्हणजे ह्याही गोष्टीत आपण कृष्णांना बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सुख कसं आहे, कृष्णांनी प्रसन्न होऊन आपल्याला दिलेलं सामर्थ्य आहे हे. त्यावेळी आपल्या हातामध्ये जी काही गोष्ट असेल त्याने आपण इतरांना मदत केली पाहिजे, ती गोष्ट वापरली पाहिजे आपण सगळ्यांच्या ह्याच्यासाठी. तर ह्या बाबतीतही आपण कृष्णांबरोबर जोडून घेऊ शकतो. हा, आता इथे 18-19 चा अनुवाद माताजी. हो. हरे कृष्ण. जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मानापमान, शीतक उष्ण, सुख दुःख, स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काय मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो घरादाराची काळजी करीत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये संलग्न आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण. हरे आता कृष्ण. हे जे सगळे गुण आहेत ना, आपण लक्षात घ्यायचंय की जे गुण आपल्यामध्ये आहेत ते आपल्याला आपल्यातून जाऊ द्यायचे नाहीयेत, आणि काही गुण जे आपल्यामध्ये नाहीयेत ते आता आपल्याला आपल्यामध्ये आणायचे आहेत. हा, आपण जेव्हा कृष्णांना कसा भक्त प्रिय असतो हे जाणून घेतो, तर त्यावेळेला आपल्याला हे शिकायला पाहिजे की या सगळ्या श्लोकांमध्ये कृष्णांनी जे जे पॉइंट सांगितले ते आपण आपल्यामध्ये कसे आणू शकतो, त्याच्यासाठी काय करू शकतो, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. समभाव, हा कृष्णांनी खूप महत्वाचा सांगितलाय बघा. 2-3 श्लोकामध्ये कृष्णांनी आपल्याला समभाव राखण्याबद्दल खूप महत्व दिलेलं आहे. आता इथे ना एक बिल्वमंगल ठाकूरांची गोष्ट आहे. 1 मिनिट. हा, ही एक चित्र सुदाम्यांचं आहे आणि दुसरं चित्र जे आहे ना ते बिल्वमंगल ठाकूरांचं आहे. ती एक गोष्ट मी सांगते तुम्हाला. बिल्वमंगल ठाकूर हे कृष्णांचे खूप मोठे भक्त होते,
आणि गत जन्मामध्ये ना ते एक संन्यासी होते. आता ते त्या जन्मामध्ये असताना म्हणजे संन्यासी असताना भागवत सप्ताहाचं आयोजन करायचे, सर्वांना प्रसाद वाटायचे आणि गावच्या गाव ते भागवत कथा ऐकायला येत असे. भावभक्तीच्या पायरीला होते ते. आता 9 पायऱ्या आठवतायत का तुम्हाला भक्तीच्या? श्रद्धा, साधू संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, श्रवण आसक्ती, कीर्तन. भावभक्ती आणि प्रेमभक्ती. त्या माताजी तुम्ही श्रवण कीर्तन म्हणताय ना, त्या नवविधा भक्तीच्या पायऱ्या आहेत. हा हा. विधी आहेत त्या म्हणजे. आणि आपण भक्तीच्या पायऱ्या म्हणतोय, हा म्हणजे वरती जाण्याच्या पायऱ्या. तर म्हणजे प्रेमभक्ती ही शेवटची पायरी झाली. त्याच्यातल्या एक स्टेप खाली म्हणजे भावभक्तीच्या स्टेजला हे होते बिल्वमंगल ठाकूर. आता एकदा काय होतं, भागवत सप्ताहाचं त्यांनी आयोजन केलेलं असतं, पण त्यांना आयोजन करायला काही पैसे अपुरे पडतात. आता ते विचार करत जात असतात की आता कसे काय बरं ह्या पैशांचं आयोजन करावं, कुठे मिळतील मला पैसे. आता जात असताना तो रस्ता स्मशानभूमीच्या बाजूने जात असतो. तिथे ते बघतात की खूप लोकांची गर्दी जमलेली आहे आणि चांगले कपडे वगैरे घातलेली लोक तिथे खूप जमलेली असतात. तर ते विचारपूस करतात काय झालं इथे. तर त्यांना समजतं की एका राजकन्येचा मृत्यू झालेला आहे आणि हे सर्व तिचे नातेवाईक आहेत. त्या राजकन्येचं मृत शरीर पण खूप सजवलेलं असतं, अगदी उंची वस्त्र, दागदागिने वगैरे. आता ते बघतात आणि त्यांच्या मनामध्ये विचार येतो की मृत शरीराला हे एवढं सगळं दागदागिन्यांचा काय उपयोग आहे. आता ते तिथे बाजूला थोडे थांबून विचार करतात हे. आणि काय होतं, थोड्या वेळाने त्या राजकन्येचे जे पिता असतात ते त्या शरीराला हे देतात, अग्नी वगैरे देतात आणि काही वेळाने हे लोक सर्व निघून जातात. अग्नी दिल्यानंतर लोक निघून गेल्यानंतर हे बिल्वमंगल ठाकूर हळूहळू त्या मृत शरीराच्या जवळ जातात आणि ते दागदागिने काढावे अशा विचाराने पुढे वागतात. तर एवढ्यात आवाज येतो, त्या राजकन्येचा आवाज असतो आणि ती म्हणते माझ्या शरीरावरील दागदागिने तू काढू नकोस, त्याऐवजी तू माझ्या वडिलांकडे जा आणि त्यांना सर्व सांग, तर ते तुला निश्चित मदत करतील. आता त्याला थोडंसं आश्चर्य वाटतं, पण तो ठरवतो की आपण जाऊन तिच्या वडिलांना भेटूया, त्या राजाला भेटूया. तो तिथे जातो, त्यांना घडलेली घटना सांगतो आणि राजकन्येचे सर्व अजून काही दागिने जे असतात त्यांच्याकडे ते त्याला हे देतात, बिल्वमंगलला देतात. आता तो जातो, ते दागिने विकतो, भागवत सप्ताहाची तयारी तो पूर्ण करतो. पण त्याला वाटतं की अजून थोडेसे आपल्याला पैसे मिळाले असते तर बरं झालं असतं. म्हणून तो परत आता ह्या स्मशानामध्ये जातो. तोपर्यंत हिचा देह आता जळून पूर्ण गेलेला असतो, म्हणजे अग्नी भिजलेला असतो आणि तिथे थोडेसे दागिने तिचे पडलेले असतात. आता तो विचार करतो की आता देह तर जळून गेलाय, आता तर दागिने मी उचलू शकतो आणि तो दागिनेला स्पर्श करतो. दागिने उचलल्याबरोबर राजकन्येचा परत आवाज येतो आणि ती म्हणते की मी तुला सांगितलं होतं की तू माझ्या दागिन्यांना हात लावू नकोस, पण तू आता खूप चूक केलेली आहेस आणि ह्याचा तुला या चुकीचा तुला शिक्षा होईल, म्हणजे तुला शाप मिळेल. आता तू पुढच्या जन्मी एक चारित्र्यहीन अनैतिक जीवन जगशील. आता ह्या संन्यासाचा पुढचा जन्म एका मोठ्या श्रीमंत कुटुंबामध्ये होतो. आपण 6व्या अध्यायामध्ये शिकलोय ना, अर्जुन कृष्णांना प्रश्न विचारतो की एखाद्या भक्ताचा जर का योग पूर्ण होऊ शकला नाही तर काय होतं. तर कृष्ण सांगतात बघा की या मार्गावरती काही हानी होत नाही. पुढे त्याचा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म होतो, जिथे त्याला उपजीविकेची काळजी राहत नाही आणि तो भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. त्याप्रमाणे आता या संन्यासाचा जन्म श्रीमंत कुटुंबात होतो आणि त्याचं नाव असतं आता बिल्वमंगल ठाकूर. पण आता तो अतिशय चारित्र्यहीन असतो, कारण त्याला शाप मिळालेला असतो. आता एक वेश्या असते तिथे राहणारी, तिचं नाव असतं चिंतामणी. तिच्यावरती हा खूप आसक्त असतो, तो रोज तिच्याकडे जात असतो. एकदा काय होतं, ह्याच्या वडिलांचा मृत्यू होतो आणि त्यांचे अंत्यविधी चालू होतात. आता ब्राह्मण विधी करत असतात, पण ह्याला त्या वेश्येकडे जायची आता वेळ झालेली असते. तो अतिशय उतावळा होत असतो. तो ब्राह्मणांवरती ओरडतो, किती वेळ लावता तुम्ही, आठवा ना पटकन. त्याप्रमाणे ब्राह्मण कसा तरी तो विधी आटोपतात. आता संपतच असतो विधी, तोपर्यंत पाऊस सुरू होतो. बघता बघता पावसाचा वेग वाढतो आणि मुसळधार पाऊस पडू लागतो. पण तरी ह्याला तर त्या चिंतामणीला भिण्याची अतिशय इच्छा असते, तो निघतो तिथून. आता चिंतामणी जी राहत असते ती त्या ठिकाणी पोचायला रस्त्यामध्ये नदी लागत असते. आता एरवी काय असतं, हा नदी होडीत बसून पार करत असतो, पण त्यावेळेला अचानक आलेल्या पावसामुळे नदीचा प्रवाह वाढतो, नदी दुथडी भरून वाहत असते आणि नदी ओलांडायला त्याला बोट पण मिळत नाही. आता जायचं तर आहे ह्याला, हा नदीमध्ये उडी मारतो
आणि थोडंसं अंतर पोहून जातो, तर त्याला काहीतरी पकडायला मिळतं, तरंगत असतं काहीतरी गोष्ट, ती तो पकडतो आणि नदी पार करतो. पलीकडच्या बाजूला किनाऱ्यावर जातो आणि मागे वळून बघतो तर ते एक प्रेत असतो, त्याला पकडून तो आता त्याने नदीचा दुसरा किनारा गाठलेला असतो. आता तो तिथे पोहोचतो धावतच, आता या चिंतामणीच्या घरी जातो आणि तिला हाक मारू लागतो. तिच्या घराच्या दारं खिडक्या सगळ्या बंद असतात. हाक जरी मारली तरी तिच्यापर्यंत आवाज पोचत नाही, कारण पावसाचा आवाज खूप मोठा असतो. आता तो बघतो काही मिळतं का ह्या पकडायला, कसं वरती पोचायचं तिच्या घरी. तर त्याला एक दोर दिसतो, त्या दोराला पकडून तो वरती पोचतो आणि खिडकी उघडतो. अचानक खिडकी म्हणून उडी मारून त्याला आतमध्ये आलेला बघून ही पण घाबरते. अरे कसे आलात तुम्ही एवढ्या पावसामध्ये? ती बाहेर बघते तर तिला एक साप लोंबकाळताना दिसतो तिथे. अरे एवढ्या रात्री तुम्ही पावसात माझ्यासाठी आलात? मग तो हा सगळी गोष्ट सांगतो तिला, कशी त्याने वडिलांचा मृत्यू झाला, मग त्याने ब्राह्मणांना सांगितलं की तुम्ही विधी आटपा. मग कसा प्रेत तरंगत होतं, त्याला पकडून तो नदी त्याने पार केली आणि या दोराला पकडून आला. मग ती सांगते हा दोर नव्हता, हा साप होता. आता ही जी चिंतामणी असते ती म्हणते एवढ्या अडचणीत तुम्ही माझ्याकडे आलात, वडिलांचे अंत्यसंस्कार पण तुम्ही केली नाही, तुम्हाला काही इंद्रिय संयमन आहे की नाही? तुम्हाला इंद्रियांना नियंत्रण पण करता येत नाही. किती माझ्या शरीराकडे तुम्ही आसक्त आहात, या क्षणिक सुखाच्या मागे वेडे होऊन एवढ्या आतुरतेने तुम्ही माझ्याकडे आलात. एवढ्या आतुरतेने जर का तुम्ही ह्यातली थोडीशी आतुरता तुम्ही कृष्णांच्या प्रती ठेवली असती तर काय झालं असतं? आता आपल्यालाही आश्चर्य वाटतं, ही तर वेश्या असते, ही असं कसं बोलू शकते? पण इथे लक्षात घेऊया कृष्णांची योजना, कधी कृष्ण भक्तांवरती कृपा होणार हे आपल्याला सांगता येत नाही. आता ही चिंतामणी वेश्या जरी असली तरी त्या क्षणी ह्या बिल्वमंगलचे गुरु तिच्या मुखातून बोलतात आणि ते ऐकल्यावरती जसं एखादं बोधवाक्य ऐकावं तसा प्रकाश या बिल्वमंगलाच्या डोक्यामध्ये पडतो, त्याचा विवेक जागृत होतो, सद्विवेक बुद्धी त्याची जागृत होते आणि तो निघतोच तिथून आणि तो वृंदावनाला पोचतो. आता वृंदावनाला पोचला तरी त्याची ही जी सवय आहे की नाही स्त्री गमन करण्याची, ती अशी पटकन जात नाही बघा. आपण उदाहरण बघितलं होतं ना की फुल स्पीड मध्ये चालणारा जो पंखा असतो तो आपण बंद केला तर तो तत्क्षणी थांबत नाही, तो हळूहळू करून थांबतो. तसंच पूर्वी केलेल्या भूतकाळामध्ये केलेली ज्या गोष्टी असतात ना त्याचा प्रभाव पडत राहतो. त्याचप्रमाणे आता हा वृंदावनला पोचला, इच्छा तर ह्याची भक्ती करण्याची आहे, पण रस्त्यातून जात असताना त्याला एक सुंदर स्त्री दिसते. छान सुंदर केस असतात तिचे, चांगली वस्त्र घातलेली असतात तिने. आता त्या स्त्रीच्या प्रती ह्याला परत एक आकर्षण असं वाटू लागतं आणि तिच्या मागे मागे हा जाऊ लागतो. त्या बाईलाही जाणवतं कोणीतरी माझा पाठलाग करतोय, तर ती लगबगीने आपल्या घरात जाते, पोचते आणि तिचे पती बाहेरच बसलेले असतात. ती पटकन आत निघून जाते. या बाईच्या पाठोपाठ हा बिल्वमंगल पण तिथे पोचतो आणि त्या पतीला तिच्या विचारतो की त्या आतमध्ये बाई गेल्या, मला 2 मिनिटं त्यांच्याकडे बोलता येईल का, बोलवता का तुम्ही त्यांना? तर हा माणूस आपल्या पत्नीला हाक मारतो की अगं तुला कोणीतरी भेटायला बोलवताय, तू ये बाहेर जरा. आता ह्या समोर या बिल्वमंगलला बघून ती जरा घाबरतेच, कारण हाच तो माणूस पाठलाग करत होता हे तिला माहिती असतं. मग हा बिल्वमंगल म्हणतो की माताजी, मला तुमच्या आंबाड्यामधली जी आकडा आहे ना तो द्याल का? आता ती आकडा देते आणि आकडा घेऊन बिल्वमंगल आपले डोळे फोडतो आणि काय म्हणतो की मी कृष्णांकडे जायला इथे आलो होतो वृंदावन मध्ये, पण हे डोळे माझे म्हणजे माझी इंद्रिय हे बाधा बनतायत, मला हे इंद्रियच नकोत आता. आता तो तिथून निघून जातो आणि भक्तीमध्ये संलग्न होतो. असं म्हटलं जातं की कृष्णांनी प्रसन्न होऊन त्याला परत दृष्टी प्रदान करतात आणि त्याला दर्शनही देतात बिल्वमंगलला. आणि बिल्वमंगल ठाकूर पुढे कर्णामृत, कृष्ण बालचरित, गोविंद दामोदर स्तव अशी अनेक स्तोत्र आणि काव्यग्रंथ त्यांचे लिहिलेले आहेत. कृष्ण त्यांनी लिहिलेल्या रचना ऐकायला स्वतः येत असत आणि गोप बालक बनून त्यांना भोजन देऊन म्हणजे ते ऐकत असत सगळं. आता अशा भक्तांकडून आपल्याला काय शिकलं पाहिजे अशा गोष्टीमधून, की आपल्याला कृष्णांची प्रार्थना करायची आहे की कृष्णा माझी इंद्रिय कशी आहेत, बलवान आहेत, पण तुम्हाला तुमच्या सेवेत लावण्यासाठी ती शक्ती द्या. आता आपल्यामध्येही अवगुण असतात काही आणि आपण जेव्हा कृष्ण भावनेमध्ये जोडून घेतो तेव्हा कधी कधी आपल्याला ती बाधा होते त्यांच्या इंद्रियांकडून. पण आपली अनर्थ निवृत्ती होते ज्या वेळेला कृष्ण आपल्यावरती कृपा करतात, आपल्याला शक्ती देतात, तेव्हा आपण ही इंद्रिय कृष्णांच्या सेवेमध्ये नियोजित करू शकतो. तर आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की असे
जे शुद्ध भक्त असतात यांचं आपल्याला अनुसरण करायचं नाहीये, म्हणजे डोळे इत्यादी फोडून आपल्याला इजा करायची नाहीये, पण आपल्याला लक्षात घ्यायचंय की त्यांनी त्यांच्या वागणुकीतून आपल्याला काय शिकवलंय ते लक्षात घ्यायचंय. आपल्याला दृढव्रत व्हायला पाहिजे, धैर्य ठेवायला पाहिजे भक्तीमध्ये, गुरु साधू आणि शास्त्र यांच्या बरोबर जोडून घेत भक्तीमध्ये आपल्याला प्रगती करायला पाहिजे. तर आता इथे आपला हा आजचा अध्याय संपलेला आहे. काय बघितलं बरं आपण आजच्या अध्यायात ते समजून घेऊया. तर भक्तियोगाचा हा अध्याय होता. भक्तियोगामध्ये कृष्णांनी अर्जुनाचे प्रश्न होते की भक्ती कुठल्या स्वरूपाची करायची, निर्विशेष ब्रह्माची करायची की श्यामसुंदर रूपाची करायची. मग कृष्णांनी सांगितलं साकार रूपाची भक्ती ही परिपूर्ण आहे. मग भक्तीचे वेगळे वेगळे मार्ग आपण बघितले. सगळ्यात श्रेष्ठ मार्ग आपण कृष्णांनी सांगितलं आपल्याला अनन्य भक्ती. ती जमत नसेल तर तुम्ही साधना भक्ती करा, तीही जमत नसेल तर निष्काम कर्मयोग करा, तेही जमत नसेल तर सकाम कर्मयोग करा, आणि तेही जमत नसेल तर ज्ञान घ्या, ध्यान घ्या, ध्यान करा असं सांगितलेलं आहे. आणि काहीच जमत नाही तर कर्मफळाचा त्याग करा. असे अनेक पर्याय आपल्याला कृष्णांनी सांगितलेले आहेत. कुठला तरी निवडा आणि करू लागा. भक्तीमध्ये हळूहळू प्रगती कराल, हे सगळे मार्ग तुम्ही हे केले तर, आणि शेवटी तुम्ही अनन्य भक्तीच्या दिशेने अग्रेसर व्हाल. एक एक पायरी चढत आपण अनन्य भक्तीपर्यंत आपल्याला पोहोचू शकतो असं कृष्णांनी सांगितले. आणि शेवटी आपण बघितले काही श्लोक ज्याच्यामध्ये कृष्णांनी भक्तांमध्ये कुठले गुण त्यांना आवडतात याबद्दल आपल्याला ज्ञान दिलं. तर इथे आता आपला अध्याय संपलेला आहे. माताजी काही हे रेकॉर्डिंग थांबवता? हो.